नमस्कार, किचन स्क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण लाल माठाच्या देठाची भाजी बघणार आहोत, रस्सा भाजी बघणार आहोत। तर लाल माठाची देठाची भाजी ही खायला खूप चवदार लागते। तुम्ही आतापर्यंत लाल माठाची पालेभाजी म्हणजे भाजी खाल्ली असेल, पण त्याच पालेभाजीचा जो मोठा झाल्यावर देठ तयार होतो त्याची आज भाजी आपण कशी करायची रस्सा भाजी ते बघूयात। तर त्यासाठी मी वाटण तयार करण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे। हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इकडे खुरसणी सुद्धा घेणार आहे। खुरसणी शरीरासाठी हिवाळ्यात खूप चांगले असते, त्यामुळे खुरसणीचा वापर हिवाळ्यात नक्की करायचा आहे। तर इकडे तेल घेतलेलं आहे, तर तेल मी टाकलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता हे सर्व साहित्य चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, चांगला लालसर कलर येईपर्यंत चांगलं भाजायचं आहे। त्यानंतर शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। त्यातच मी आता लसूण आणि आलं सुद्धा टाकून घेते। हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी कांदा टाकते। कांदा बारीक चिरलेला आहे, तो आपल्याला यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर ही देठाची भाजी खूप मस्त लागते, त्यामुळे नक्की ट्राय करायची आहे। तर आपला कांदा सुद्धा आपला भाजून तयार झालेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं खुरसणी टाकते। याला खुरसणीला चांगलं भाजून घ्यायचं आहे। मी भाजूनच ठेवलं आहे, तरी पण मी एकदा यामध्ये भाजून घेते। आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेणार आहे। त्यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। हे आपल्याला चांगलं बारीक असं त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघू शकता, तुम्ही पाणी टाकू शकता पेस्ट तयार करण्यासाठी, एकदम बारीक वाटायचं। इकडे देठ घेतलेला आहे, देठाचे तुम्ही बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। जसे तुम्ही शेवग्याच्या शेंगा कापता तसेच काप करायचे आहे। थोडीशी साल काढायची आहे। शेवग्याचे जसं तुम्ही साल काढता त्याच पद्धतीने देठाची सुद्धा साल काढायची आहे। कढईमध्ये तेल टाकले आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। आता मी यामध्ये हळद पावडर टाकते, नंतर लाल तिखट टाकत आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर लाल तिखटाचे प्रमाण जास्त घ्यायचे आहे। त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे। थोडासा मी घरगुती मसाला सुद्धा वापरत आहे, अर्धा चमचा टाकलेला आहे। त्याचबरोबर आता मी जो वाटण वाटलेलं होतं ती पेस्ट यामध्ये टाकत आहे। आता ही पेस्ट आहे ती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। जेव्हा आपण वाटण त्यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खुरसणी टाकायची नसेल तर खुरसणी यामध्ये नाही टाकलं तरी चालेल। मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित असा मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला यामध्ये आपण जे माठाचे देठ होते ते आपण यामध्ये टाकणार आहोत। त्यामुळे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। टाकलं आहे मी, आता हे मिक्स करत आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जोपर्यंत आपला मसाला परतत नाही तोपर्यंत। आणि माठ आहे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-10 मिनिटातच शिजतो, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही भाजी तयार व्हायला। पाणी टाकायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे की जरा पातळसर रस्सा पाहिजे त्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त टाकू शकता। तुम्ही बघू शकताय मला थोडासा घट्टसरच रस्सा हवा आहे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर टाकायची आहे। आपल्या इकडे तुम्ही बघू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे। आणि कोथिंबीर टाकून झाल्यानंतर तुम्ही थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे आपला जसं जसं भाजी थंड होईल तसं आपला जो रस्सा आहे तो घट्टसर होत जातो। तर ही देठाची भाजी आपली तयार झालेली आहे। खूप छान आणि रुचकर अशी लागते। खायला सुद्धा एक वेगळा म्हणून तुम्ही पदार्थ किंवा वेगळे भाजी म्हणून तुम्ही करू शकता। चपातीसोबत खूप टेस्टी लागते। तसेच तुम्ही ज्वारीची बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। तुम्ही आतापर्यंत देठाचे लाल माठाची भाजी म्हणजे पालेभाजी खाल्लेली आहे, एकदा तरी नक्की या देठाची भाजी तयार करून बघा। खूप चविष्ट आणि रुचकर आहे। रेसिपी आवडली लाईक आणि कमेंट करा।